नमस्कार, मी अविनाश कापसे महाराष्ट्र न्यूज 7 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे। तर आज बघूया वर्धेतील राजकारण काय म्हणतंय। वर्धेतील राजकीय वातावरणात सध्या चांगलीच गरमी निर्माण झालेली आहे। एकीकडे भाजप तर दुसरीकडे काँग्रेसचाही चांगलाच दबदबा आहे। जिल्ह्यात आर्वी मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत, तर देवळी पुलगाव मतदारसंघातही काँग्रेसचेच आमदार आहेत। मात्र हिंगणघाट आणि वर्धेत भाजपचे आमदार आहेत। मतदारसंघात अनेकांच्या तोंडून अनेक बाबी पुढे येत आहेत। वर्धेतील साहसिक वृत्तपत्राचे संपादक तसेच आगामी निवडणुकीतील भावी उमेदवार रवींद्र कोटमकर पाटील यांच्याशी केलेली महाराष्ट्र न्यूज 7 ची ही खास बातचीत। आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये जाती समीकरणावर फार मोठा विषय निर्माण झाला असताना आपण विविध जाती धर्माच्या लोकांना भेटून आपण वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। माध्यम म्हणून सर्व जाती समावेशक लोकांच्या चर्चा केल्या असता आपण सेलू तालुक्यातील वृत्तपत्र क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये मोठं नाव असलेले रवींद्र कोटमकर पाटील यांच्याशी आपण चर्चा केली असता या आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे जातीचं समीकरण उभं झालं त्या समीकरणामध्ये त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। कोटमकर साहेब, आपण हे सांगा की वर्धा लोकसभेमध्ये जे रामदासजी तळस, तेली आणि चारुलता टोकस कुणबी असा जो काही विषय या ठिकाणी निर्माण झाला आणि मतदारसंघात सर्वत्र मेसेज व्हायरल झाले आणि विविध चर्चाला उधाण आलं, याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं हे मत आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा महाराज हे माणूस द्या, माझा माणूस द्या म्हणत होते। आणि आपण आता जातीचं राजकारण करून एकमेकांमध्ये जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचा जिल्ह्यात जो प्रयत्न होत आहे तो न करता माणूस म्हणून माझ्या तरी मते रामदासजी तळस एक योग्य उमेदवार आहे। मी भाजपाचा समर्थक नाही, परंतु एक माणूस म्हणून त्या माणसाने मागील 5 वर्षात संपूर्ण लोकसभा मतदारसंघ फिरून काढला, पिंजून काढला आणि खासदारनीसुद्धा 100% त्यांनी खर्च केला आणि तो एक गोरगरिबाचा नेता आहे। त्यांना काही अहंकार नावाची गोष्ट नाही। त्याच्याकडे तुम्ही जर गेले की 2 मिनिटात अवेलेबल होणारा खासदार हा जिल्ह्यात प्रथमच आपल्या जिल्ह्याला लाभलेला आहे। मी सुद्धा राजकारणात 1990 पासून मी राजकारणात आहे। अनेक खासदार मी जवळून बघितले आणि त्या खासदारांना जे कामही केले, परंतु या खासदारांचं आणि अन्य खासदारांची जर तुलना केली तर रामदासजी तळस हे योग्य उमेदवार आहे असे मला वाटते। आपण एक तुम्हाला उदाहरण देतो की आपण जातीला का मत देतो आणि का देऊ नये। जर रस्त्यामध्ये एखादी अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर आपण हे नाही विचारत प्रथम की तू कोणत्या जातीचा आहे, आपण त्याला प्रथम उचलतो, त्याला दवाखान्यात येण्यासाठी ॲटो जे काही ॲम्ब्युलन्स आहे ते बोलावतो आणि त्याला आपण दवाखान्यात पोचता करतो। तेव्हा आपण जात हा विचार नाही करत, एक माणूस म्हणून आपण विचार करतो। तर माझा वर्धावासियांना एवढंच आव्हान आहे की माणसांनी माणसासारखं वागावे आणि जातीपातीच्या पलीकडे जाऊन। तसेच वर्धेतील सर्वोदय गोशाळेचे सर्वेसर्वा वसंतजी पंचबाई म्हणतात, वर्धेमध्ये चालू असलेल्या जातीच्या समीकरणामध्ये आपण काही लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांच्याकडून जाणून घेतलं की नेमकं वर्धेत जे जातीच्या समीकरणामधून निवडणुकीमध्ये आलेला वेग आणि या भानगडीच्या उपस्थित झाल्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामध्ये काही आपण विशिष्ट समाजाच्या विशिष्ट लोकांना भेटलो आणि त्यांच्याकडून जाणून घेतलेल्या प्रतिक्रियावरून यात निष्कर्षावर पोहोचू शकते जनता। यांच्या मुलाखतीवरून काहीतरी निष्कर्षावर पोहोचू शकते असे दिसून येते। त्यामुळे आज आपण या ठिकाणी वसंत अण्णाजी पंचबाई या ग्रहस्थांना भेटत आहोत। त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पंचबाई, वर्धेमध्ये जे काही राजकीय घडामोडी जातीच्या समीकरणाचा विषय आला त्याच्यामध्ये हा विषय जाती समीकरण टाकणे गरजेचे होते काय? जातीचं जे समीकरण आहे हे बिलकुल चुकीचं आहे, कारण या वर्धा मतदारसंघामध्ये फक्त तेली आणि कुणबी ह्या 2च जाती नाही, तर याच्यामध्ये असंख्य जाती आहे। फक्त तेली 22% आहे आणि 24% कुणबी आहे। या तेली किंवा कुणबी यांच्याच भरोश्यावर
कोणता उमेदवार जर म्हणत असेल की मी निवडून येतो तर ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. सर्वांचीच मतं आवश्यक आहे. आणि ह्या अगोदर सुद्धा कमलनयनजी बजाज, वसंतराव साठे हे अल्पसंख्याक होते. वर्धेमधून ते प्रचंड बहुमताने निवडून आलेले आहेत. तर राष्ट्रीय घडामोडींसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.